महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदावर झालेल्या पराभवानंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. आम्हाला उभाटाकडून अपेक्षा होती, मात्र आमची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक लोकांचा विरोध होता. हा अप्रत्यक्षपणे धानोरकर यांच्याकडे इशारा आहे. त्यांची महापौर पदाची अपेक्षा होती, मात्र आम्ही ती पूर्ण करण्यात अपयशी ठरलो. त्यांच्या अपेक्षा मोठ्या होत्या, पण आमची स्ट्रॅटेजी पण चुकली. सत्ता यावी म्हणून मी उपमहापौर पद देखील सोडलं. सत्तेची जुळवाजुळव करताना कधीकधी 2 पावलं मागं जावं लागतं. आमच्या अपयशाची अनेक कारणं आहेत, पण आता त्याबद्दल बोलणार नाही. पण आमच्या हातातोंडाशी आलेला घास मात्र गेला. पूर्ण जबाबदारी जर कोणा एकाकडे दिली असती तर चित्र वेगळं असतं. तिकीट वाटप करताना आमच्याकडून चुका झाल्या. जर चुका झाल्या नसत्या तर 35 ते 40 नगरसेवक आमचे निवडून आले असते. आम्ही महापौर आणि इतर पदांबाबत ताठर भूमिका घेतली, मात्र आकड्यांची जुळवाजुळव केली नाही. हा पण धानोरकरांना टोला आहे. आम्हाला लवचिक भूमिका घेऊन उभाटाला सांभाळता आलं असतं. त्यांना पुढील 1.25 वर्षाची महापौर पदाची ऑफर देता आली असती. पण या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. आम्ही चंद्रपूरकर जनतेची माफी मागतो. सर्वात मोठा पक्ष महानगरपालिकेत ठरवून देखील काँग्रेसला दोन्ही पद गमवावी लागली. काय सांगा? नाही, खरं आहे. जे आहे ते आता आम्ही 27 नगरसेवक काँग्रेसचे आणि 3 अपक्ष 30 आमच्याबरोबर होते. BSPने सुद्धा आम्हाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला, ते सोबत होते. 31 असताना MIMचे उमेदवारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं नाही आणि वंचितनी 2 उमेदवार 2 सदस्य गैरहजर राहिलेत. अशामुळे येथील सत्तेचं समीकरण बिघडलं. त्याबरोबर उभाटाकडून आम्हाला अपेक्षा होती की किमान ठीक आहे, आमचे ट्रिपल अलायन्स नसलं तरी आम्ही आघाडीतले घटक पक्ष आहोत. त्यांच्यामुळं ती सुद्धा अपेक्षा आमची पूर्ण होऊ शकली नाही आणि ते भाजपबरोबर गेले. आता जोडण्याचा प्रयत्न आम्ही केला. काही गोष्टी झाल्यात. खरं तर अनेक लोकांचा वेगळा वेगळा विरोध त्या ठिकाणी होता. सांगायचं झालं तर वंचितची भूमिका असेल किंवा उभाटांची भूमिका असेल, ही माझ्यासोबत येण्याची तयारी होती आमच्यासोबत, परंतु त्यांना महापौर पद पाहिजे होतं. त्यावर आम्ही अपयशी ठरलो आणि भाजपकडून जे काही ऑफर त्यांना दिल्या गेल्या त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात होत्या. त्याची पूर्तता आम्ही करू शकलो नव्हतो. अनेकांनी ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, मग त्यामध्ये अपक्ष असतील किंवा वंचित असतील इतर किंवा असतील, त्या सगळ्यांच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या. त्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं आम्हाला शक्य नव्हतं आणि आमची स्ट्रॅटेजी पण चुकली. आम्हाला माहीत होतं की आम्ही 27 एकत्र आहोतच, आज नाही उद्या येणारच. पक्ष म्हणून एकत्र यावं लागतं आणि मी तर 2 पावलं मागे घेतलं की सत्ता यावी म्हणून उपमहापौर पदसुद्धा मी सोडलं. कारण सत्तेचं समीकरण जुळवताना कधीही आपल्या लोकांना न्याय द्यायचे, आपल्या लोकांना सत्तेत सहभागी करायचं आहे. त्यामुळे आकड्याची जुळवाजुळव करताना आवश्यकता पडली तर 2 पावलं मागे जावं लागतं आणि तोही केलं मी. म्हणजे माझ्याकडे तर महापौर नाही, उपमहापौर नाही, काही नाही. माझ्याकडे 18 सदस्य होती माझ्या बाजूला. अर्थात ही सगळी काँग्रेसचीच होती. त्यांच्या बाजूला होती ती काँग्रेसची, माझ्या बाजूला होती तीच पण काँग्रेसचीच होती. पण जे काही ठरलं होतं हायकमांडनी सांगितलं, तरी पण मी माझी भूमिका मागे घेतली. तरी आम्हाला अपयश आलं. त्याची अनेक कारणं आहेत. आत्ता काही सांगणं ते घाईचं होईल, पण आमच्या हातात तोंडाचा घास मात्र हिरावला गेला. पूर्णत्व जबाबदारी जर कदाचित एकट्या कोणाकडे तरी एकाकडे दिली असती तर त्याचे चित्रही आम्हाला त्या पद्धतीनं वेगळेपणा दाखवता आलं असतं. म्हणून मी म्हटलं आज काही बोलणार नाही. पण या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या घटना आणि सत्ता स्थापनेमध्ये आलेलं अपयश, या सगळ्यावर आम्हाला चिंतन मनन करावं लागेल. नगर परिषदामध्ये प्रचंड आम्हाला यश मिळालं. कदाचित इथेही तिकीट वाटपामध्ये थोडासा चुका आमच्याकडून झाल्या,
आता ते आम्ही आमच्याकडून म्हणजे आम्ही सामूहिक जबाबदारीच धरतो. नाहीतर चंद्रपूर वासियांची माफीच मागितली पाहिजे आम्ही, की त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य करायचं ठरवलं होतं, जसं ज्या पद्धतीनं नगर परिषदेमध्ये ठरवलं होतं. आणि तिकीट वाटपामध्ये जर थोडी जरी आमची चूक जी झाली ती झाली नसती, तर आम्ही 35-40 स्वतःच्या भरोश्यावरच काँग्रेस इकडे निवडून आली असती. हे कुठे आता लपून राहिलेलं नाही. आणि तिथून जो घोळ सुरू झाला तर शेवटच्या सत्ता स्थापनेपर्यंत हा घोळ सुरू होता. आम्ही आमची भूमिका जरा ताठरपणाची आम्ही घेतली, की महापौर पदाच्या वरून किंवा इतर पदावरून. पण आम्ही या सगळ्या भूमिका घेत असताना आकड्याची जुळवाजुळव करण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. आम्हाला म्हणजे थोडंसं लवचिक होऊन उभाटाला जर सांभाळून घेता आलं असतं आणि त्यांना महापौर पदाची त्यांची जी अपेक्षा होती ती पुढच्या 2.5-6 वर्षांनी जर ऑफर दिली असती कदाचित, तर त्यावेळेस यशही मिळालं असतं असं मला वाटतं. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत. पण हे जो आम्ही हारलो किंवा आमचा पराजय आमच्या जिव्हारी लागलेला आहे. जनतेची, चंद्रपूरकरांची इच्छा असून आम्ही सत्ता स्थापन करू शकलो नाही. त्याबद्दल चंद्रपूरकरांची मी जाहीर माफीच मागतो. आम्हाला माफ करावं, तर आम्ही चुकलोत असं मला वाटतं. पण भाऊ, आपण जर पाहिलं